अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू. नाजरीन, आपण बघत आहोत आपलं कोकणी न्यूज चॅनल आणि मी आहे आपलं होस्ट मुख्तार सुर्वे. नाजरीन, जैसा की आपण टाइम टू टाइम आपल्या ह्या चॅनलच्या जरिये खेर म्युन्सिपाल्टी इलेक्शनची अपडेट घेत होतो आणि आज अखेर फायनल डे रिझल्ट डिक्लेअर झालो. रिझल्ट लोकांना काही अचंबित करणारा होतो, काही लोकांना खुश आणि काही लोकांना नाराज करणार होतो. आखिर ही सियासत जो खेल है, जो जीता वही सिकंदर. आज खेड म्युन्सिपाल्टीचा जो रिझल्ट लागलो आहे त्याच्यातला सर्वप्रथम जी नगराध्यक्षा बोलल्या जात आहे ती मिसेस बुटाला ही निवडून येलेली आहेत आणि संघात बाकी जितके पण कॅन्डिडेट जर निवडून येल्यात आपण ह्या माझ्या चॅनलच्या बॅकग्राऊंडला ही लिस्ट तुम्ही बघू शकता. सगळ्यात जी महत्त्वाची बात आणि ज्या सीटवर लोकांची नजर होती ती होती रहीम सैबुलेका के तर भाजप सेना युतीचं कॅन्डिडेट होतं आणि तर जितला आणि त्यांच्या जीतच्या संघात त्यांच्या दोस्त अहबाब आणि त्यांच्या चाहणारा जो तुम्ही हर्षोल्लास आपण बघू शकता. आरिफभाई मुल्लाजी हे तर एक हाती जिथून येल्या त्यांचे जितकं पण जे अपोजिटला कॅन्डिडेट होतं तर म्हणजे त्यांना बस नाम पुरतं वोट मिळलं. तसंच तौसिफ खोत हे पण माजी नगरसेवक होतं. ह्या वक्तावर परत त्यांनी आपली जीत दर्ज केले नात आणि आपल्या चॅनलशी बात करत्या वखत त्यांनी आपलं वादो याद केले नात. आरिफभाईंनी पण आपल्या ह्या चॅनलला मुलाखत दिले ना, ते तुम्ही पुढं बघू शकाल. अंजुम कुर्णे ही पण निवडून येलेली आहे. मिसेस रेश्मा खतीब हे पण निवडून येलेले आहात आणि बाकी वॉर्डाची पण आपण तुम्ही आपल्या ह्या स्क्रीनवर बघू शकता जी लोक निवडून येलेले आहेत. आज रिझल्ट लागल्याच्या नंतर खेडला एक जश्नचो आलम होतो आणि बिला मजहबची तफरीकच्या संघात सगळी एकजुटीने हे खेड म्युन्सिपाल्टीचा जी लोक निवडून येली आहेत त्याच्या जश्नातला शामिल होते. जेव्हा हे नजारा तुम्ही बघा की वैभवजी खेडेकर आणि आपला रहीम सैबुले संघात जेव्हा योगेश दादाची एंट्री झाली तेव्हा लोकातला आणखी जोश पैदा झालो आणि श्रियाताई पण ह्यातला शामिल होते. तुम्ही बघू शकता आपल्या ह्या चॅनलवर जर व्हिडिओ आणि त्यावरशी अंदाज लावू शकता की किती जोशचो मुनाजरो होतो. आज हर कोण खुश होता. खैर जो जीता वही सिकंदर आणि आपण जे निवडून आलेलं कॅन्डिडेट आहात त्यांची आशा करूया की ह्यातला तर आपल्या स्टम्सला प्रत्येक नागरिकाच्या सुविधाचो बरोबर ख्याल करून आपल्यास केलेला वचनपूर्ती करतील. ह्यातला बघायला गेला तर वन हँड स्वीप म्हणजे एक बाजूनिसच शिंदेगड भाजप युतीला सगळी सीट्स मिळले ना, नगराध्यक्ष पण त्यांचंच झालेलं आहे. बाकी जसं की आपल्या घोषबाईंनी लुबान झाले होते पण त्या लुबानचं काही असर इतक्यात दिसण्यात नाही येलो. पण आम्ही बोलू की हे सियासतची बाजीगिरी आहे. घोषबाई तुम्ही आपली कामं करत राहा, काँग्रेसला जिवंत करा. काँग्रेसचा अगदी साफ सुपडा झालेला आहे. बघत राहा आपलं ह्यो कोकणी न्यूज चॅनल. ह्याच्या संघात काही आणखी व्हिडिओ तुम्ही आपल्याशा न्यूजला तुम्ही बघू शकता की लोकांचा जोश आणि जज्बो किती उफानावर होतो आणि हे नजारा बघून तुम्ही पण महसूस कराल की वाकई आजचा जे हे इलेक्शनचा रिझल्ट होतो तो एक तरह
तौसिफभाई सगळ्यात पहिले कोकणी न्यूजच्या इकडची आणि कोकणी न्यूजच्या व्ह्युअरच्या इकडची तुम्हाला मोप दिली मुबारकबाद. मोप बेहतरीन जीत तुम्ही हे केल्या नोट केल्या. काय बोलाल या वक्तात? मी आता मग भाऊ काय मला माशी बोलायला काही शब्द नाही. मी फक्त माझ्या कार्यकर्त्याचा आणि माझ्या वोटरचा थँक्यू बोलताय की त्यांच्या मुलं मी जिंकलाय. आता मी पुढच्या 5 वर्ष मी त्यांच्यासाठी माझी कुर्बान करेन इंशाअल्लाह. आणि आता लोकांची तुमची अपेक्षा मोप आहात. नक्की नक्की. आता लगेच कामाला लागा. जी जी जरूर आणि जरूर. आमच्या इकडची परत एकदा आणि कोकणी न्यूजच्या सगळ्या व्ह्युअरच्या इकडची तुम्हाला मोप मुबारकबाद. थँक्यू कोकणी सो न्यूजशी मच. बोलल्याबद्दल मोप शुक्रिया. धन्यवाद. ओके. थँक्यू. मॅडम सर्वप्रथम आपण ह्या खेळची नवीन अध्यक्षा बनलेल्या आहे त्याबद्दल खेळ आपल्या कोकणी न्यूजच्या वतीने तुम्हाला अभिनंदन. आणि काय बोलाल आज हा विजय सर्वत्र महायुतीचा आहे. हा विजय मी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना समर्पित करते. आमचे आदरणीय रामदासभाई कदम, आमचे नामदार योगेंद्र कदम, संजयराव कदम, वैभवजी खेडेकर, श्रेयाताई आणि समस्त जनता माझी पाठीशी राहिली. समस्त जनतेने मला निवडून दिलं त्याबद्दल खेडच्या जनतेचा मी आभार मानते. परत एकदा आपलं अभिनंदन कोकणी न्यूजच्या सर्व व्ह्युअरच्या वतीने. व्ह्युअर्स आज आपण त्या जागेवर आहोत ज्या जागेवर आरिफांचं फॉर्म भरलो होतो बोलतात. आणि आज न्याय आपल्याला सगळ्याला सांगायला मला खुशी होती की माशाल्लाह आपलं आरिफ भाई अगदी बेहतरीन जीत त्यांनी अर्पित केलं ना. आरिफ भाई सगळ्यात पहिले कोकणी न्यूजवर तुमचं स्वागत आहे. आणि काय बोलाल कोकणी न्यूजचे आणि कोकणीच्या व्ह्युअर्सचे? पहिले अल्हम्दुलिल्लाह अल्लाह सुब्हानहू व तआलानी हे आपल्याला दिलेली आहे एक मोठी जबाबदारी. परत आपल्या माझ्यावर त्या लोकांनी विश्वास केलेला आहे. अल्हम्दुलिल्लाह हे मला खूपच 700 मता मिळलेली आहेत 875 पैकी. तर मी माझ्या सगळ्या मतदारांचं, माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांचं, माझी ज्या लोकांनी मला प्रमोट केले, त्या लोकांनी मला माझी हौसला अफजाई केली, त्या लोकांनी दिस रात माझ्यासाठी काम केले. आता मी खऱ्या अर्थाने कोणाचं नाव नाही घेऊ शकेन. ती लोक सगळी आपल्या मग काम करत होती ती त्या सगळ्यांचा मी शुक्रिया अदा करताय. मी माझ्या पक्षाचे आमचे नेते सन्माननीय रामदासभाई कदम, सन्माननीय योगेश दादा मी त्यांचं शुक्रिया अदा करताय की त्यांनी मला संधी दिली ना. आणि पुढे 5 वर्षात ज्या खेडच्या नागरिकांनी इतकी 21-0 जी आपल्याला सगळं आपण जिंकलेला आहोत. आणि खऱ्या अर्थाने प्रभाग 5 मध्ये पण नगराध्यक्ष पदासाठी पण मग बेस मत अल्हम्दुलिल्लाह 525 मत त्या नगराध्यक्षाला पडलेली आहेत. तेव्हा इंशाअल्लाह विकास यांचं पुढचं आपलं पूर्ण टार्गेट असणार. आरिफ भाई एक शेर बोलता है कि हमने अंधेरों में गुजारे हैं बरसों, हमने अंधेरों में गुजारे हैं बरसों, तो हमारे लिए एक उम्मीद की किरण है. आणि आम्ही आशा करता की तुम्ही स्वतः त्यो कंडिशन आणि त्यो हालात बघितल्या आता लोकांना बहुत कुठची अपेक्षा. आम्ही आशा करता म्हणून तुम्हाला शुभकामना देता की तुम्ही म्हणजे लोकांच्या मदतीचा जर प्रोजेक्ट आपल्या चॅनलच्या मार्फत पण लोकांना सांगणार त्याला जल्दी तुम्ही कामा चालू करा आणि लोकांना राहत नाही. नाही बिलकुल की बघा गेली 20 वर्षात 2 दशक किंवा 10 जसं बोलतोय या आम्ही सामाजिक कार्यात कामात आपल्या खेळच्या आपल्या मुलांच्या आपल्या कम्युनिटीच्या साठी आम्ही झटत होता. आणि पूर्णपणे त्या ह्याच्यामध्ये आपण घुसून निघालेला. तेव्हा कामा काय आहात समाजाचं या पूर्ण परिसराचा प्रश्न काय आहे सगळं अल्हम्दुलिल्लाह आपल्याला माहिती आहे. आणि आपल्याला अनुभव आहे की कामं कशी करून घ्यायची. आणि आमची जी टीम आहे खऱ्या अर्थाने बघा दोन लेव्हलमध्ये मी जबाबदार आहे. पण काम करताना सुद्धा ह्या सगळ्यांची आणि टीम वर्क जे असतं ते गवा पण सक्सेसफुल असतं. अजूनपर्यंत मी जितक्या विविध संघटनातलं काम केलेलं आहे प्रत्येकाच्या मध्ये टीम वर्क काम केलेलं आहे. आणि त्यासाठी अल्हम्दुलिल्लाह लोकांनी मोप आपल्याला प्यार दिलेला मोप मता दिल्या सगळ्यांचा शुक्रिया अदा करताय. आणि इंशाअल्लाह मी सगळ्यांची गुजारिश करतो की दुआ करा की जी आपण इतकी वर्ष मागती राहिलेलो आपल्या एरियामध्ये प्रोग्रेसच्या रीती
तर ती अल्लाह सुब्हानहू व तआलाच्या तरफशी ती कामा माझी मार्गी लागो जसं मी अल्लाह शुक्रिया करतो. आणि कोकणी न्यूजशी बोलल्याबद्दल मी खूप शुक्रिया. सर सगळ्यात पहिले कोकणी न्यूजच्या वतीने भाभीला तुमला जीतची मुबारकबाद, काय बोलाल? पहिली बात म्हणजे आमचं नेतं आदरणीय रामदासभाई कदम, योगेशदादा कदम यांचे मार्गदर्शन आणि यांचं असलेल्या लोकांच्या कामाची पद्धत याला लोकांनी मतं दिलं नाहीत. हे वैयक्तिक मत नसून हे सांघिक काम आहे सगळ्यांचा आणि यांच्या दोघांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना भाजपची युती आज खेडमध्ये प्रचंड मताने विजय दिलेली आहे. त्याबद्दल मी सगळ्या जनतेचा आभार मानत आहे आणि पुढं जी आपली विकासाची खेड शहराची आखणी करण्यासाठी एक माझी सौभाग्य म्हणून किंवा माझी वाईफ म्हणून मी कायम तिच्याशी पाठीशी असेल. जनतेचा आभार. कोकणी न्यूजशी बोलल्याबद्दल थँक्स सर. नाजरीन, तो ह्यो होतो खेर म्युन्सिपाल्टी इलेक्शनच्या विनरचो जश्न जोश. बघत राहा तुम्ही आपलं ह्यो कोकणी न्यूज चॅनल. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपल्या सबस्क्राईब करण्याने, लाईक आणि शेअर करण्याने आम्हाला हौसलो मिळत येतं, ताकी आम्ही रोज बरोज आपल्या इलाक्याच्या खबरो तुमशी येते. आजच्यासाठी इतकाच. परत भेटू नवीन काही बात खबरच्या संगात. अल्लाह हाफिज.